विद्यार्थ्यांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण चौथी स्कॉलरशिप गणित मधील भागाकार हा भाग बघणार आहोत. तर भागाकारावरती आपल्याला शाब्दिक उदाहरण किंवा एक भागाकार करा या टाईपचे प्रश्न येतील. तर आपण चौथी स्कॉलरशिप यामध्ये भागाकार हा भाग आपण आज पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण भाग समजेल. तर आपल्याला इथे काय करायचे आहे की भागाकार शिकत असताना सर्वात प्रथम आपल्याला लक्षात ठेवणार जोग्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काय आहेत की एक भागाकाराचं सूत्र आहे की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. या सूत्रानुसार भागाकार बनत असतो. तर आपल्याला ही गोष्ट हे सूत्र माहिती असायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की भागाकार क्रियेत उरणारी बाकी ही नेहमी भाजकपेक्षा लहान असते. आणि तिसरा आपला पॉइंट आहे की कोणत्याही संख्येला एकने भागले असता भागाकार तीच संख्या येतो. आणि शेवटचा आहे की कोणत्याही संख्येला शून्य या संख्येने भागले असते भागता येत नाहीच, कारण शून्यने भागता येत नाही, एकने भागले तर तेच उत्तर येणार. आणि आपण भागाकार केल्याच्या नंतर जी काही बाकी उरते ती आपली कशापेक्षा लहान असते, भाजकपेक्षा लहान असते. आणि हे सूत्र आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला भागाकार येण्यासाठी कमीत कमी 20 पर्यंत पाढे व्यवस्थित पाठ असतील तर उत्तर आपल्याला लवकर काढता येतं. तर या भागावरती कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात किंवा येतात ते आपण आता पाहूया. तर भागाकार यामध्ये आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे की एका संख्येला 7 ने भागले असता भागाकार 92 येतो व बाकी 3 उरते, तर ती संख्या कोणती? आता आपल्याला इथे 3 गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला इथे सूत्राचा वापर करावा लागेल. आपल्याकडे काय सूत्र होतं की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी असं आपलं सूत्र आहे. मग यानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याकडे 92 आणि 7 चा आपल्याला गुणाकार करायचा की 7 गुणिले 92 अधिक 3. मग 7 दुने 14 ला 4, हातच्या एकाला 7 9 63 आणि 64, 644 अधिक 3 म्हणजे 647 आपल्याला उत्तर मिळतं. 647 आपल्याकडे आहे का पर्याय, तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला भागाकार करायचा आहे. आपल्याला दुसरा दिलेला आहे की एका पुड्यात 14 बिस्किटे, याप्रमाणे 700 बिस्किटांचे किती पुढे होतील. फक्त आपल्याला काय करायचे आहे की 700 ला 14 ने भाग द्यायचा आहे. आता आपण भागाकार करण्याची आपल्या अलग अलग पद्धती आहेत. तुम्ही असाही करू शकता 700 आणि इकडे 14. तर 14 75, 0 0 उरले, खाली एक 0 घेतला, वरती एक 0 घ्या, म्हणजे उत्तर 50 येईल. किंवा तुम्ही असंही करू शकता की 700 छेदामध्ये 14, 14 5 70, 0 उरला 50, म्हणजेच आपलं 70 उत्तर इथे मिळालेलं आहे. सॉरी 70 नाही, तर इथे आपलं 50. आता तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे 784 भागिले 8. आता इथे सुद्धा आपल्याला भागाकारच करायचा आहे की 784 ला आपल्याला 8 ने भाग द्यायचा आहे. तर आपण 8 आणि 784 अशा पद्धतीने मांडले. आता आपण 8चा पाढा 78 पर्यंत म्हणू, तर 8 9 72 होईल. या दोन्हीची वजाबाकी करा, 0 इथं वरती 6, परत उरले 64 आणि 8 8 64 होतात, यांची वजाबाकी येईल 0, म्हणजे आपल्याकडे 98 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आपला इथे सुद्धा पर्याय क्रमांक 3च आपल्याला मिळाला. आता आपल्याकडे प्रश्न चौथा आहे विचारलेला की 725 ला 9 ने भागले असता. आता आपल्याला 725 ला कितीने भागायचे, 9 ने भागायचे आहे. तर तिथे आपल्याला येणारा भागाकार आणि बाकी दोन्ही सुद्धा विचारलेला आहे. मग इथे आपण 9 8 72 होतात सरळ सरळ, हे 0 हे 0 उरले 5. आता इथे आपल्याला 9 आणि 5 इथे एक भाग द्यायचा आहे, किंवा इथे आपल्याला काय करता येईल की मग शून्याचा भाग द्यावा लागेल. इथं 0 आलं, आता उरले 5. 80 आणि 5 असं उत्तर येईल आपल्याला. 80 आणि 5 म्हणजे पर्याय नंबर 1. आता आपला पुढचा प्रश्न आहे 707 ला 7 ने भागल्यास काय उत्तर येईल. तर 707 ला 7 ने भाग द्यायचा आहे. 707 तर पहा 7 चा पाढा 70 म्हणा, 7 10 70, 0 0 उरले 7, 7 1 7 उरले 0 0, म्हणजे 101 उत्तर मिळालेलं आहे. पर्याय नंबर 4 101. आपल्याला फक्त दिलेल्या प्रश्नामध्ये काय दिलेले त्यावरून आपल्याला भागाकार करायचा असतो. अजून काही प्रश्न पाहू.
आपण प्रश्न क्रमांक 6, जर 9 गुणिले 1 बॉक्स दिलेला आहे आणि 648, तर या बॉक्सच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथे गुणाकारात आहे, इथे 9 हे गुणाकारात आहेत, म्हणून या 9 ने आपल्याला या 648 ला फक्त भाग द्यायचा आहे. भागाकार केल्याच्या नंतर जे उत्तर असेल ते आपलं उत्तर आहे. मग आपल्याकडे 648 ला कितीने भाग द्यायचा आपल्याला? 9 ने. तर 9 7 63, 0 1 वरचे 8 खाली आले 18, पुन्हा 9 दुने 18, म्हणजेच इथे 0 0, तर आपल्याला 72 इथे मिळालेला आहे. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर इथे बॉक्सच्या जागी काय असणार आहे? 72 असणार आहे. तशाच प्रकारचा पुढील प्रश्न आहे की एका सभागृहाची आसन क्षमता 925 आहे. एका रांगेत 25 आसने असल्यास तर त्या आसनाच्या किती रांगा होतील असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे फक्त 25 ने 925 ला आपल्याला भाग द्यायचा आहे. आपल्याला फक्त भागाकार करून पाहायचा आहे, बाकी काहीच नाही. मग 925 भागिले इकडे 25, आता 25 त्रिक 75 होईल इथे, आणि वजाबाकी येईल आपल्याकडे. आता 9 मधून 7 गेले तर 2, आणि सॉरी इथे काय करावं लागेल आपल्याला? इकडून घ्यावं लागेल. तर आपली वजाबाकी किती येईल? असे जर नाही तर आपण असा भागाकार करू याचा की 925 छेदामध्ये 25 घेऊ, 25 त्रिक 75, तर उरले किती इथे आता आपले? की उरले इथे 12 आणि 5 17, म्हणजे 175 होतील, आणि 25 70 175, म्हणजे 37 आपलं उत्तर असेल. कसल्याही पद्धतीने भागाकार करा, आपल्याला त्यात असं उत्तर मिळून जाईल 37. पुढील प्रश्न आहे आपला की 960 रुपये मिळवण्यासाठी 5 रुपयाची किती नाणी द्यावी लागतील? इथे 960 ला कितीने भाग द्यायचा? 5 नेच. तर 960 भागिले 5, 5 एके 5, 5 एके 5, इथे उरला एक 5 त्रिक 15, पुन्हा एक उरला 5 दुने 10, म्हणजे आपल्याकडे 132 तर नाही, आपला उत्तर इथे चुकलेला आहे काहीतरी. 960 ला 5 ने भाग द्यायचा, 5 एके 5, उरले इथे 4 46, 5 9 45, आणि 5 दुने 10, 192 उत्तर येतं आपलं पर्याय नंबर 1. अशाच प्रकारचा आपला पुढील प्रश्न आहे की एका तासात 30 किमी याप्रमाणे 120 किमी अंतर जाण्यास कापण्यास किती तास लागतील? तर इथे आपल्याला 120 भागिले 30 करा, आणि 30 चौक किंवा 3 चौक 12, म्हणजे किती येईल आपलं उत्तर? 4 तास. 4 तास लागतील. पर्याय नंबर 4, इथे आपल्याला 4 तास लागणार आहेत. अजून काही प्रश्न बघू. आपला पुढील प्रश्न आहे की एका मळ्यात 7 रांगेत 973, 7 रांगेमध्ये 973 रोपे लावली, तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली? आपल्याला प्रत्येक ठिकाणी फक्त काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. मग 973 ला आपल्याला कितीने भाग द्यायचा? 7 ने भाग द्यायचा. मग इथे 7 1 7, उरले 2, वरतीचे 27 खाली आले, 7 त्रिक 21, इथे उरले तुमचे 6, परत 3 खाली आले 63 झाले, 7 9 63, आणि 0 0, म्हणजे आपल्याकडे 139 हा पर्याय मिळालेला आहे. पर्याय नंबर 2. असाच आपल्याला एक दुसरा प्रश्न आहे की प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या, याप्रमाणे इथे 15 बाटल्या आहेत, आणि याप्रमाणे 375 बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील? इथे सुद्धा आपल्याला भागाकारच करायचा आहे. 15 ने 375 ला भाग द्यायचे, 15 2 30, उरले 0 7 75, 15 5 75, 0 0, म्हणजेच 25. पर्याय नंबर 2 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.